कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी शिवानी सचिन मेहता. तुम्ही पाहत आहात माझे कोकण. बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स. महाड वन विभागाची मोठी कारवाई. बेकायदा खैराचा ट्रक जप्त. 2 तस्करी आरोपींना अटक. ऐरोलीत माजी नगरसेवकांची गुंडगिरी. मडवी कुटुंबाकडून तरुणांना बेदम मारहाण. सीसीटीव्हीमध्ये मारहाणीचा थरार कैद झाला. खारघरमध्ये 2 लाखांची रोकड जप्त. निवडणूक पथकाची मोठी कारवाई. कार्यकर्ते पैसे टाकून पळाले. आणि सावंतवाडीत भाजपचा मोठा विजय. अनिल निरवळेकर नवे उपनगराध्यक्ष. कार्यकर्त्यांनी केला शहरात जल्लोष. आता पाहूयात सविस्तर वृत्त. महाड वन विभागाने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर जवळ मोठी कारवाई करत अवैध खैराची मोठी तस्करी उघडकीस आणली आहे. गुजरातहून चिपळूणच्या दिशेने अत्यंत वेगाने जाणाऱ्या एका संशयास्पद ट्रकची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा खैराचे लाकूड आढळले. धक्कादायक बाब म्हणजे या ट्रकला सुरक्षित रस्ता दाखवण्यासाठी पुढे चालणाऱ्या एका दुचाकीसह 2 सराईत आरोपींना वन विभागाने शिताफीने ताब्यात घेतले आहे. मोहम्मद अरसद आणि मोहम्मद उस्मान अशी अटक केलेल्यांची नावे असून त्यांच्यावर भारतीय वन अधिनियम 1927च्या विविध कडक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन विभागाच्या या धाडसी कारवाईमुळे तस्करीचा मोठा प्रयत्न फसला आहे. या आरोपींना महाड येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. या आंतरराज्य तस्करीमागे आणखी मोठे रॅकेट असण्याची दाट शक्यता असून वन विभाग आता कसून तपास करत आहे. अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्यांचे यामुळे धाबे दणाणले आहेत. नवी मुंबईतील ऐरोली परिसरात माजी नगरसेवक MK मडवी आणि त्यांच्या कुटुंबियांची दहशत समोर आली आहे. ऐरोली सेक्टर 16 मधील एका सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी जाऊन माजी नगरसेवक MK मडवी, माजी नगरसेविका विनया मडवी आणि करण मडवी यांनी येथील तरुणांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून यात मडवी कुटुंबीय तरुणांना शिवीगाळ आणि धमकावताना स्पष्ट दिसत आहेत. पीडित मुलांनी या प्रकरणी तक्रार केल्यानंतर रबाळे पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली. मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले असता मडवी कुटुंबियांनी पोलिसांसोबतही हुज्जत घालत अरेरावी केली. या प्रकारानंतर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत MK मडवी, विनया मडवी आणि करण मडवी या तिघांनाही ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे ऐरोली परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. पनवेल महानगरपालिका रणधुमाळीत. नवी मुंबईतील खारघरमध्ये एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. सेक्टर 20 मधील यश एव्हेन्यू परिसरात मतदारांना पैसे वाटून प्रलोभन देण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गुरुवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास काही संशयास्पद कार्यकर्ते येथे वावरत असताना अचानक निवडणूक आयोगाचे भरारी पथक तिथे पोहोचले. पथकाला पाहताच कारवाईच्या भीतीने कार्यकर्त्यांनी सुमारे 2,13,000 रुपयांची रोख रक्कम आणि मतदारांच्या नावांच्या चिठ्ठ्या तिथेच फेकून पलायन केले. भरारी पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत सर्व रक्कम आणि संशयास्पद कागदपत्रे ताब्यात घेऊन पंचनामा पूर्ण केला आहे. सध्या या प्रकरणी पळून गेलेल्या कार्यकर्त्यांची ओळख पटवली जात असून निवडणूक आचारसंहितेचे भंग झाल्याच्या संशयावरून सखोल चौकशी सुरू आहे. निवडणुकीच्या काळात पैशांचा असा उघड गैरवापर झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे खारघरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. आज या ठिकाणी त्याचं प्रत्यक्ष प्रत्यांतर आलं आणि आपण बघतोय की 2,13,000 रुपये पकडले गेले. 2 बॅगा खांद्याला लावून जे पैसे वाटणारी त्यांचे सहकारी होते ते या ठिकाणी ज्या महिलांनी त्यांना विरोध केला त्यांना लाथा मारत, अक्षरशः महिलांना लाथा मारत पळून गेले. म्हणजे किमान 10 लाख रुपये तरी त्यांच्याजवळ कॅश कमीत कमी असायची शक्यता होती. हे सारं बघितलं तर मी पहिल्यापासून बोंबलतोय की हरामाच्या पैशातून सत्ता आणण्यासाठी हे धडपडत आहेत. त्याची या ठिकाणी बरोबर अगदी 100% ते प्रूव्ह झाल्यासारखं होतंय. सावंतवाडी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे ॲडव्होकेट अनिल निरवळेकर यांनी बाजी मारली आहे. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार अजय गोंदावळे यांचा 12-7 अशा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. या निवडणुकीत काँग्रेस आणि ठाकरे गटाचे नगरसेवक तटस्थ राहिले.
मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी निरवडेकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली। या निवडीसोबतच स्वीकृत नगरसेवकपदी भाजपचे ॲडव्होकेट सिद्धार्थ भांबुरे आणि शिवसेनेचे ॲडव्होकेट नीता कविटकर यांची बिनविरोध निवड झाली। यावेळी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी वरिष्ठ पक्षश्रेष्ठींचे आणि सहकाऱ्यांचे आभार मानले। या निवड प्रक्रियेला नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले आणि युवराज लखमराजे भोसले उपस्थित होते। या विजयामुळे सावंतवाडीत भाजपचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। राजकारणात मित्र आणि आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, मित्र परिवार कोण नसतं, अगदी भाऊ पण भावाच्या विरुद्ध फॉर्म भरतो, त्याच्यामुळे इट्स अ पार्ट ऑफ पॉलिटिक्स। त्यामुळे अजय गोंधळांनी फॉर्म भरला, तो त्यांच्या पक्षाचा लुकआउट आहे, त्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही। पण मला अशी एक माफक अपेक्षा होती की ते मैत्री जागतील, पण तसं झालं नाही। ओके, लिव्ह इट, काय प्रॉब्लेम नाही। आत्ता जस्ट आपण ज्यावेळी आम्हाला बुके देत होता त्यावेळी साहेबांचा जीव टांगणीला लागलेला होता की बाबा आपल्या जवळचा जो माणूस आहे निरवडेकर, त्याचं काय झालं, कसं झालं प्रोसेस। त्याने मला इतक्या बिझी शेड्यूलमध्ये आज बघा, तुम्हाला माहिती असेल की चव्हाण साहेब पर्टिक्युलर 1-2 दिवसापूर्वी लुंगी नेसलेली या पॉईंटवर ट्रोल झाले। पण आपल्याला मित्रांनो माहिती आहे का त्यांनी लुंगी का नेसलेली? त्याचं कारण असं आहे, त्यांच्या डाव्या पायाला इंजुरी झाली आहे। त्या इंजुरीला त्यांनी 7 इंजेक्शन्स घेतले, त्याच्यामुळे त्यांना पॅन्ट घालता येत नाही, म्हणून ते 4 दिवस गेली लुंगी हे करून पूर्ण मुंबईमध्ये प्रचार करतात। रायगड जिल्हा परिषद आणि महाड पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे। राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार रायगड जिल्हा परिषदेच्या 5 जागा आणि महाड पंचायत समितीच्या 10 जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे। महाडचे प्रांताधिकारी पोपट ओमासे यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे। निवडणुकीसाठी तालुक्यात एकूण 200 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून सुमारे 1,39,446 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। इच्छुकांना उमेदवारी अर्ज 16 ते 21 तारखेपर्यंत दाखल करता येतील। 22 तारखेला अर्जांची छाननी होईल, तर 27 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येतील। 5 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष मतदान आणि 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे। निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून इच्छुकांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे। प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर होणाऱ्या या निवडणुकीमुळे प्रशासन सज्ज झाले असून नेत्यांच्या हालचालींना मोठा वेग आला आहे। या रणधुमाळीत कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। एकूण महाड पंचायत समिती आणि महाड जिल्हा परिषद याच्यासाठी 203 मतदान केंद्र आहेत। एकूण मतदार 1,39,446 इतके मतदार आहेत आणि जिल्हा परिषदसाठी 5 जागा निवडणूक विभाग आणि पंचायत समितीसाठी एकूण 10 निवडणूक गण हे असणार आहेत। त्याच्यासाठी उमेदवारांना अर्ज भरण्याची मुदत ही 16 तारखेपासून 21 तारखेपर्यंत भरता येणार। 22 तारखेला छाननी होईल, 26 तारखेपर्यंत 27 तारखेपर्यंत माघारीची मुदत आहे आणि 5 फेब्रुवारीला मतदान होईल, 7 फेब्रुवारीला मतमोजणी होईल। नाही, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रामध्ये मतदार आणि जो उमेदवार आणि त्याचा इलेक्शन प्रतिनिधी असेल तर यांनाच प्रवेश असतो। तर त्याच्या सूचना आम्ही जे कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण असेल आणि पोलिसांचं जे विशेष ट्रेनिंग असेल तर त्याच्यामध्ये आम्ही काटेकोर देऊ आणि त्याचं पूर्ण पालन करू। राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा केल्यानंतर पेण तालुक्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे। या पार्श्वभूमीवर पेण प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांनी पत्रकार परिषद घेत नागरिक, उमेदवार व राजकीय पक्षांना आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले। यावेळी त्यांनी सांगितले की पेण तालुक्यात 5 जिल्हा परिषद गट आणि 10 पंचायत समिती गण असून एकूण 1,39,479 मतदार मतदान करणार आहेत। यामध्ये महिला मतदार 69,898 तर पुरुष मतदार 69,581 आहेत। 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे। उमेदवारी अर्ज 16 ते 20 जानेवारी दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत प्रांत कार्यालयात ऑफलाईन स्वीकारले जाणार आहेत। निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी एक खिडकी योजना, मदत कक्ष व 190 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे। ग्रामीण लोकशाहीचा उत्सव शांततेत आणि पारदर्शकतेने पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांनी केले आहे। काल माननीय राज्य निवडणूक आयोग यांचे मार्फत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे आणि या अनुषंगानं पेण तालुक्यातील असणाऱ्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती निर्वाचक गणांसाठी कार्यक्रम आपण लागू होणार आहे आणि या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना माननीय जिल्हाधिकारी
यांचे मार्फत दिनांक 16 जानेवारी रोजी निर्गमित करण्यात येईल आणि त्याच दिवसापासून जे संभाव्य उमेदवार असतील तर त्यांना नामनिर्देशन पत्र भरावयाचे आहेत. ही नामनिर्देशन पत्र भरावयाची प्रक्रिया पूर्णतः ऑफलाईन असणार आहे आणि दिनांक 16 जानेवारी ते 21 जानेवारी या दरम्यान उमेदवार आपले नामनिर्देशन पत्र भरू शकतील. या पेन तालुक्यातील सार्वत्रिक निवडणुकांसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याचं ठिकाण हे उपविभागीय अधिकारी कार्यालय पेन या ठिकाणी असेल आणि दिनांक 16 जानेवारी ते 21 जानेवारी या दरम्यान नामनिर्देशन पत्र भरली जातील. तदनंतर दिनांक 22 ते 27 जानेवारी या दरम्यान उमेदवारी माघारी घेण्याचा कालावधी असेल. यामध्ये उमेदवारी कालावधी ही 27 तारखेला जानेवारीला अंतिम झाल्यानंतर त्याच दिवशी उमेदवारांची यादी ही निश्चित केली जाईल आणि प्रत्यक्ष या सार्वत्रिक निवडणुकीचा दिनांक 5 फेब्रुवारी राहील. या दिवशी मतदानाची प्रक्रिया पार पडेल, ज्याची वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या दरम्यान मतदान पार पडेल. या पेन तालुक्याचा विचार करता जिल्हा परिषदेचे एकूण 5 गट आणि पंचायत समितीचे निर्वाचक एकूण 10 गणांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. या दरम्यान या तालुक्यामध्ये एकूण 190 मतदान केंद्र आहेत आणि या सर्व मतदान केंद्रांचा विचार करता एकही मतदान केंद्र हे संवेदनशील अथवा अतिसंवेदनशील असं मतदान केंद्र नाही आहे. त्यासाठी आम्ही आदर्श आचारसंहिता याचं पालन व्हावं यासाठी वेगवेगळी पथकं आम्ही नेमणूक केलेली आहेत आणि पथकं दिनांक 16 तारखेपासून हे ॲक्टिवेट होतील. त्याच्यामध्ये स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम्स असेल, फ्लाईंग स्क्वॉड असतील, ही त्यानुसार आपलं कामं करत राहतील. तर एकंदरीतच या सार्वत्रिक निवडणुकाच्या अनुषंगानं स्थानिक प्रशासन आम्ही पूर्ण तयार आहोत आणि त्याची पूर्ण तयारी आमच्यामार्फत झालेली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज वाशी येथे विशेष दौऱ्यावर दाखल झाले आहेत. नवी मुंबईत आपली ताकद वाढवण्यासाठी शिंदेंनी कंबर कसली असून निवडणुकीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत नवी मुंबईतील पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आणि संभाव्य उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. वाशीतील एका प्रमुख ठिकाणी ही बैठक सध्या सुरू असून यामध्ये आगामी निवडणुकीसाठी विशेष रणनीती आखली जात आहे. महापालिकेत निर्विवाद सत्ता मिळवण्यासाठी शिंदे गटाने जय्यत तयारी सुरू केल्याचे चित्र दिसत आहे. प्रत्येक प्रभागातील स्थानिक जनमत आणि इच्छुक उमेदवारांची वैयक्तिक ताकद यावर बैठकीत सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वी कार्यकर्त्यांना नेमक्या कोणत्या सूचना दिल्या जातात याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. या बैठकीनंतर नवी मुंबईतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात लादलेला दुप्पट मालमत्ता कर आगामी निवडणुकीत भाजपाला महागात पडेल अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सतीश पाटील यांनी केली आहे. 500 चौरस फूट क्षेत्रफळाच्या घरांना मालमत्ता करातून पूर्णतः सवलत मिळावी अशी ठाम मागणी त्यांनी यावेळी लावून धरली. केवळ करच नाही तर शहरात भेडसावणारा पाण्याचा गंभीर प्रश्न, पावसाळ्यात घरात शिरणारे पुराचे पाणी, विमानतळ परिसरातील पुलांची दुरावस्था आणि कळंबोली येथील तुंबलेल्या ड्रेनेज लाईनवरून त्यांनी प्रशासनावर जोरदार निशाणा साधला. पालिकेने या मूलभूत समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. हे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रभाग क्रमांक 8 मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण पॅनलला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले. तसेच माथाडी कामगारांच्या घरांची शासनाने तातडीने पुनर्बांधणी करावी आणि त्यांची वसुली सुलभ हप्त्यांमध्ये करावी अशी विनंती त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. यामुळे पनवेलमधील राजकीय वातावरण निवडणुकीपूर्वी चांगलेच तापले असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत आपल्या पनवेल महापालिकेच्या एरियामध्ये, महापालिका क्षेत्रामध्ये या मालमत्ता कर जो दुहेरी मालमत्ता कर लावला आहे हा या भारतीय जनता पार्टीला भोगणार आहे आणि 500 चौरस फूट घराचं जे माफी मिळायला पाहिजे ती ह्या पनवेल महापालिकेमध्ये मिळालेली नाही. इथे पाण्याचा प्रश्न आहे. याच्यानंतर हे जे पुराचं पाणी येते, हा विमानतळ भराव झाला आहे. या विमानतळ भरावामुळं आणि सगळे ब्रिज होणार आहेत, त्यामुळे सगळ्या कॉलन्या डुबणार आहेत आणि त्याच्यासाठी यांनी काहीच व्यवस्था करून ठेवलेली आहे. आणि हे जो सिवरेजची लाईन आहे, कलंबोलीमध्ये सिवरेज लाईन त्रासाची ठरलेली आहे. पाण्याचा निचरा 3.5 मीटर समुद्र सपाटीपासून कलंबोली खोलवर वसवलेली असल्यामुळे इथे पाण्याचा जेव्हा पूर येईल आणि जेव्हा भरती येईल तेव्हा आमची कलंबोली बुडणारच आहे. त्यासाठी नियोजन काहीच नाही. ह्या सगळ्या गोष्टींचा हे करण्यासाठी, उल्लंघन करण्यासाठी आम्हाला महापालिकेत
ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमचं इथे प्रभाग 8मध्ये पुरा पॅनेल आहे. या पॅनेलला आम्ही जास्तीत जास्त मतदानाने निवडून आणण्यासाठी आपणाकडून पण मी आवाहन करत आहे का गोरगरिबांच्या सेवेसाठी पूर्णपणे इथं माथाडी वर्ग आहे. माथाडी जे आपण पाठीमागं बघताय 1982-83च्या घरं आहेत, हे मोडकळीस झालेले आहेत. यांचं रिडेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. हे रिडेव्हलपमेंट करायला हे माथाडी कामगार सक्षम नाही आहेत. आमची विनंती महापालिकेला असेल किंवा सिडकोला असेल का तुम्ही यांना सिडकोवाला हडकोवाला ज्या यांच्याकडून लोन काढून या माथाडींची घरं रिडेव्हलप करून द्यावी आणि कालांतराने ते काही जे हप्ता असेल ते माथाडी कामगार भरतील अशी मी नम्र विनंती राज्य शासनाला करतो आहे. का ही आमचा प्रस्ताव आपण पनवेल महापालिकेतील गोरगरीब माथाडी कामगारांना मिळावा ही विनंती. नवीन पनवेल वाहतूक शाखेच्या वतीने अष्टे यार्ड येथे अवजड कंटेनर चालकांसाठी विशेष रस्ता सुरक्षा प्रबोधन कार्यक्रम उत्साहात पार पडला. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मोहिमेच्या अनुषंगाने आयोजित या उपक्रमात वाहन चालकांना रस्ते अपघातापासून बचाव करण्यासाठी विविध नियमांची माहिती देण्यात आली. यावेळी पोलीस हवालदार वाघ कदम आणि पोलीस शिपाई आंधळे यांनी चालकांना मार्गदर्शन केले. सुरक्षित प्रवासासाठी सीट बेल्टचा वापर करणे, मद्यपान करून वाहन न चालवणे, लेन कटिंग टाळणे आणि वाहन चालवताना मोबाईलचा वापर न करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच चुकीच्या दिशेने वाहन चालवणे आणि रस्त्यावर अनधिकृतपणे पार्किंगमुळे होणारे धोके समजावून देण्यात आले. मकर संक्रांतीचे औचित्य साधून यावेळी उपस्थित 20 ते 25 चालकांना तिळगुळ वाटून शुभेच्छा देण्यात आल्या. रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करून स्वतःचा आणि इतरांचा जीव वाचवणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. जनतेला खऱ्या अर्थाने सुशासन द्यायचे असेल तर नागरिकांना कार्यालयाशी संपर्क न करता सेवा वेळेवर आणि विहित कालावधीत मिळाली पाहिजे असे स्पष्ट निर्देश मनुकुमार श्रीवास्तव यांनी दिले. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने रत्नागिरी येथे जिल्हा नियोजन समिती सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत बोलताना आयुक्त श्रीवास्तव यांनी सर्व सेवा संपर्क विरहित व ऑनलाईन देण्याचा निर्धार करण्याचे आवाहन केले. शाळा महाविद्यालयात शिबिरे घेऊन विद्यार्थ्यांना जागेवर दाखले देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. ऑफलाईन सेवा ऑनलाईनमध्ये रूपांतरित करून संपूर्ण प्रक्रिया डिजिटल करण्यावर त्यांनी भर दिला. आपले सरकार सेवा केंद्राचे ब्रँडिंग, गणवेश, QR कोड तसेच शुल्क व वागणुकीची तपासणी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी आयुक्तांच्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. लोकांना विहित कालावधीत सेवा मिळाव्यात आणि लोकांना कॉन्ट्रॅक्टलेस सेवा मिळाव्यात, म्हणजे बिना ऑफिसला येण्याची आवश्यकता भासू नये. तर त्याच्याकरता अत्यंत आवश्यक आहे की तुमचा कामकाज जो आहे आता ऑफलाईन बंद झाला पाहिजे. ओरिजिनल ॲप्लिकेशन असो, अपील असो, हे सर्व ऑनलाईन प्रोसेस झाले पाहिजे आणि लोकांना त्यांच्या अधिकारांबद्दल या सर्व प्रणालीबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून जेवढे तुम्ही पावले उचलू शकता ते पावले उचलले पाहिजे. आपण ज्या गोष्टी चर्चेमध्ये घेतल्या त्याच्या अनुषंगाने तुम्ही तुमचे एक्सपिरियन्सेस, तुमचे सूचना, तुमचे बेस्ट प्रॅक्टिसेस. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या जाणूव विज्ञान अनुभव विज्ञान या स्पर्धा परीक्षा उपक्रमाला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदकडून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 3 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या उपक्रमातून गुणवंत विद्यार्थ्यांना विज्ञानाची आंतरराष्ट्रीय दृष्टी मिळत आहे. या स्पर्धा परीक्षेत यश मिळवणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना नासा आणि इस्रो येथे भेट देण्याची संधी दिली जाते. 6वी व 7वीतील विद्यार्थ्यांचा या परीक्षेत समावेश असतो. यंदा राजापूर येथील विश्वनाथ विद्यालयातील 6 विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. शिवसमर्थ प्रशांत मुंडे याची नासा भेटीसाठी, ओवी संदीप पवार हिची नासा व इस्रोसाठी निवड झाली आहे. तर आराध्य नितीन देसाई, वेद प्रकाश परवडे, ईश्वरी नंदकुमार चव्हाण आणि स्वरा शशांक भोसले यांची इस्रोसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल विद्यार्थ्यांची ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढून राजापूरकरांनी त्यांचे अभिनंदन केले. प्रशांत मुंडे, शाळा विश्वनाथ विद्यालय, राजापूर नंबर 1. आज मला खूप आनंद होतोय कारण मी व माझे 6 मित्र यांची नासा व इस्रो या भेटीसाठी निवड झाली आहे. सर्वप्रथम मी जिल्हा परिषद रत्नागिरी यांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी हा नासा व इस्रो भेट दौरा हा उपक्रम चालू केला. या उपक्रमाअंतर्गत आम्ही 6 जण नासा व इस्रो म्हणजे नासा वॉशिंग्टन DC येथे आहे अंतराळ संशोधन संस्था, त्याचबरोबर इस्रो बेंगलोरमध्ये आहे ही अंतराळ संशोधन संस्था आम्हाला या लहान वयामध्ये बघायला भेटते. हे आमच्यासाठी खूप
एक प्रकारचं भाग्यच आहे हे. म्हणून मी पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्हा परिषदचे खूप खूप मनापासून आभार मानते. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषद यांच्या अंतर्गत दरवर्षी राबवला जाणारा जो नासा इस्रो भेटीचा उपक्रम आहे, त्या उपक्रमांतर्गत माझ्या शाळेतील एकूण बसलेल्या मुलांपैकी 6 मुलं जिल्ह्यामध्ये अव्वल स्थानी आलेले आहेत. आणि खरोखरच हा उपक्रम अतिशय सुंदर असा राबवण्यात आलेला आहे. या उपक्रमामुळेच मुलांना विज्ञानाची आवड म्हणजे वाढीस लागलेली दिसून येत आहे. त्याचबरोबर सर्व मुले ही चुरस घेत आहेत आणि त्यामुळे मुलांच्यामध्ये एक मोबाईलपासून आपण दूर जाऊन थोडासा अभ्यास करावा याविषयी सुद्धा गोडी लागलेली आहे आणि मुलं त्या दृष्टीने प्रयत्न करताना दिसत आहेत. पहिल्या वर्षी आमच्या शाळेतील एकच मुलगा राज सावंत हा इस्रोला गेलेला होता आणि त्याचीच प्रेरणा घेऊन दुसऱ्या वर्षीही आमच्या शाळेतील शिवसमर्थ प्रशांत मुंडे हाही इस्रोला गेला आणि यंदा तर आमच्या शाळेने अतिशय उत्तुंग अशी भरारी घेतलेली आहे आणि तब्बल 6 मुलं येऊन जिल्ह्यामध्ये अव्वल येण्याचा मान माझ्या शाळेला मुलांनी मिळवून दिलेला आहे. त्याबद्दल सर्वांनी आम्हा सर्व शिक्षकांना, शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती, सर्व पालक आणि अर्थात माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थी यांना अतिशय अभिमान वाटतोय आणि अशीच कामगिरी पुढे घडून येणार यासाठी आम्ही आमच्या मुख्याध्यापिका श्रीमती रहाटे मॅडम हे आमच्या पाठीवर सतत कौतुकाची थाप देताना दिसत आहेत आणि खरोखरच रत्नागिरी जिल्हा परिषद आणि आमचे सर्व मार्गदर्शक यांचे मी आभार मानते. खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जय हनुमान क्रीडा मंडळातर्फे आयोजित तालुकास्तरीय खुल्या पुरुष कबड्डी स्पर्धेत श्रीकृष्ण फायटर्स भडगाव संघाने अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्यात झालेल्या चुरशीच्या लढतीनंतर काळकाई कला क्रीडा केंद्र भरणे उपविजेते ठरले. यजमान जय हनुमान क्रीडा मंडळाने तृतीय तर संयुक्त कोण क्रीडा मंडळाने चतुर्थ क्रमांक मिळवला. विजेत्या संघाला 7,777 रुपये आणि चषक देऊन गौरवण्यात आले. वैयक्तिक बक्षिसांमध्ये ओंकार सौंदर्य उत्कृष्ट चढाईपटू, विशाल सौंदर्य उत्कृष्ट पकड तर शुभम बिर्जे स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. खेड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पार पडलेल्या या स्पर्धेत एकूण 16 संघांनी सहभाग घेऊन कौशल्यपूर्ण खेळ दाखवला. यावेळी नगराध्यक्षा माधवीताई बुटाला आणि सतीश चिकणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे महिला कबड्डीला प्रोत्साहन देण्यासाठी एक प्रदर्शनीय सामनाही खेळवण्यात आला. कबड्डी प्रेमींच्या मोठ्या उपस्थितीत आणि भव्य आयोजनामुळे ही 2 दिवसीय स्पर्धा खऱ्या अर्थाने यशस्वी ठरली. काल 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांतीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना खेड खोपी येथील आनंद मठातही माणुसकीचा गोडवा पसरला. लायन्स क्लब आणि लक्ष्मी सेल्सचे मालक बाबूभाई सुंदेशा यांच्या विशेष सहकार्यातून या मठातील मुलांसोबत संक्रांत साजरी करण्यात आली. काडसिद्धेश्वर महाराज संचलित या मठातील विद्यार्थ्यांना थंडीपासून संरक्षणासाठी उबदार ब्लँकेट तसेच धान्य, ताजी फळे, तिळगुळ आणि चॉकलेटचे वाटप उत्साहात करण्यात आले. या प्रसंगी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे, बाबूभाई सुंदेशा व त्यांची मुले आणि मठाचे सर्वेसर्वा डॉक्टर विवेक मोरे उपस्थित होते. समाजातील वंचितांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करणाऱ्या पवित्र उद्देशाने हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. सण केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो इतरांच्या चेहऱ्यावर हसू उमळवणारा असावा असा मोलाचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. शेवटी डॉक्टर विवेक मोरे यांनी मान्यवरांनी वेळात वेळ काढून मुलांसोबत सण साजरा केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानले. आज त्यांचा व्यापार उद्यमाचा दिवस. आज कुठलाही मनुष्य म्हणजे दीपावली असो, संक्रांत असो किंवा पाडवा असो, काउंटर सोडणं कठीण असतं कारण आज ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत असतो. अशा वेळी ते तास 2 तास वेळ काढून तुमच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि त्या भेटीमध्ये तुम्हाला खाऊ घेऊन आलेले, काही ह्या थंडीच्या दृष्टीने ब्लँकेट्स घेऊन आलेले. आपण या मठामध्ये किंवा आनंदाच्या वतीने त्यांचं मोठ्या टाळ्याच्या गरजेने हे करावं. कारण का अशी माणसं असतात म्हणूनच आपण समाजामध्ये काही ना काही गोष्टी वावरत असतो, काही गोष्टी घेत असतो. एक व्यापारामध्ये मग्न असणारा, कारण का देणारा देत असतो पण देताना सुद्धा वेळ देणं महत्त्वाचं असतो. आजकाल पैसे देण्यापेक्षा वेळ देणं भरपूर मोठी गोष्ट आहे. कारण का
काउंटर सोडायचं आणि इथं यायचं, 1 तास जायला 1 तास यायला इथे अर्धा तास 2.5 तास घालवायचे, म्हणजे त्या 2.5 तासामध्ये एवढे पैसे ते वसूल करू शकतात. पण तो माणूस स्वतः मुलाला सोबत घेऊन का आले, त्याला पण दाखवायला की काय परिस्थिती असते, कसं जग चालतंय, ताळमेळ कसं आहे, आणि त्याच्यामध्ये आपण ह्या मुलांसाठी काहीतरी करावं. मला सेकंड टाइम या ठिकाणी भाऊबाई या ठिकाणी येत आहेत माझ्याबरोबर, आणि त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या करावं. रोहा शहरात रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करून नागरिकांचे प्राण सुरक्षित ठेवण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पेन यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपप्रादेशिक परिवहन निरीक्षक सूर्यकांत गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली हेल्मेट घालून दुचाकी रॅली काढण्यात आली. ही रॅली एसटी स्टँड ते रोहा तहसील आणि रोहा वनविभागापर्यंत काढण्यात आली. डिजिटल वाहन व स्पीकर सिस्टीमच्या माध्यमातून ठिकठिकाणी वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी वाहन चालकांना वेगमर्यादा पाळणे, दुचाकी स्वारांनी हेल्मेट वापरणे, मद्यप्राशन करून वाहन न चालवणे आणि वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच उपजिल्हा रुग्णालय रोहा यांच्या सहकार्याने वाहन चालकांसाठी आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरही घेण्यात आले. रस्ता सुरक्षेची सुरुवात स्वतःपासून केल्यास अपघातमुक्त समाज घडू शकतो, असा संदेश या अभियानातून देण्यात आला. आज उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पेन यांच्यामध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी माधव सुरेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा येथे शिबिर कार्यक्रमामध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत हेल्मेट रॅली करण्याचे आयोजित केले आहे. त्याच रॅलीबरोबर सर्व प्रशिक्षणार्थी चालक यांना रस्त्यावर वाहन चालवताना वाहनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे याची जनजागृती मोहीम आखली होती. त्यामध्ये आमच्या ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक तसेच माननीय किरण लोढे, मोटर वाहन निरीक्षक किरण लोढे साहेब, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक सोळंकी साहेब, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक विशाल जाधव आणि तुपसमोर साहेब यांच्या सहकार्याने आम्ही रॅली पूर्ण केली. त्याचबरोबर एक डिजिटल वाहन आणि एक स्पीकर सिस्टीम ठेवलेली आहे. त्यामध्ये 24 तास प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही रस्ता सुरक्षेची जनजागृती करण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी आज रोह्यामध्ये या दोन्ही वाहनं आमची फिरत आहेत. या बातमीपत्रासह वेळ झाले इथेच थांबण्याची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात. तुम्ही पाहत राहा माझे कोकण.